असा काय त्रास आहे मला की अगदी लगेच डॉक्टरांना दाखवायला पाहिजे? तसं त्रास नाही, पण आत्याबाई हल्ली बऱ्याच गोष्टी विसरायला होतात तुम्हाला. मग काही झालेलं नाहीये मला. माझी स्मरणशक्ती उत्तम आहे. आत्याबाई खरंच विसरायला होतं तुम्हाला. अगदी आत्ताचा सांगितलेल्या गोष्टी सुद्धा नाही लक्षात राहत तुमच्या. म्हणून म्हणते एकदा दाखवून घेऊयात आपण. काय म्हणायचंय तुला? वेळ लागलाय मला, डोकं फिरलंय माझं. काय नक्की सिद्ध करायचंय तुला? आत्याबाई काही नाही, काही नाही. माझं चुकलं. मला उगीचच काहीतरी वाटत होतं. तुम्ही रागवू नका. माझ्यामुळे तुम्हाला त्रास नकोय व्हायला. घरच्यांशी भांडण करून ज्या मुलाला आपण दत्तक म्हणून घेतलं त्याला परत द्यायला तुम्ही का निघालाय? माझ्या लक्षातच आलं नव्हतं. मी तुम्हाला नकोशी झाली. मी तुम्हाला मूल देऊ शकत नाही ना. अहिल्या प्लीज, याबद्दल मी तुला कधीही दोष दिलेला नाही आहे. दोष नाही दिला? त्या दिवशीच्या भांडणात हे सगळं बोलून दाखवलं होतं. तुम्ही विसरला असाल, पण मी विसरले नाही. तुम्हाला त्या सविताशी लग्न करायचंय हे मला स्पष्ट सांगा ना. उगाच लपाछपी कशाला करताय? अहिल्या, एकदा का लग्न झालं युवराजवर दुसरं कोणी हक्क सांगणार नाही. हेच हवंय ना तुम्हाला? आणि बरोबर आहे, तुम्हाला आता माझा कंटाळा आला. मी खूप प्रश्न विचारते नाही, त्यापेक्षा ती सविता बरी. निदान तुमच्या धाकात तरी नाही. अहिल्या, करा ना. हे काम सुद्धा पूर्ण करा, नाहीतरी तेवढाच पुरुषार्थ गाजवायचा बाकी राहिला. काय ठरलंय? त्या सविताला रमावतीतच ठेवायचं का इथे आणायचं? परशु भाऊजींनी सुगंधाला जशी आणली तशी. अहिल्या, मी तुला आता शेवटचं सांगतोय, तुझी ही बेताल बडबड ताबडतोब बंद कर. मलाही तुमच्याशी वाद घालण्याची हौस नाहीच आहे. मीही तुम्हाला शेवटचं सांगते, मी युवराजला कोणाच्याही ताब्यात देणार नाही. त्या भिकाडा सविताच्या ताब्यात तर नाहीच नाही. डोकं फिरलंय आता तुझं, त्यामुळे तुझ्याशी बोलण्यात आता मी माझा वेळ वाया घालवणार नाही. हे जे आता तू माझ्यावर आरोप केलेस ना, ते किती घाणेरडे आहेत, किती खोटे आहेत, हे तुला लवकर कळेलच. त्याआधी कितीही आकाश पाताळ एक केलंस तरी मी युवराजला त्याच्या खऱ्या आईच्या ताब्यात देईनच. पण लवकरात लवकर तिला डॉक्टरांकडे नेलं पाहिजे. हा, आता कसं न्यायचंय हाच खरा प्रश्न आहे. मला वाटतं आपण तिला सांगायला हवं की तिला अल्झायमर झालाय. पण प्रॉब्लेम असा आहे ना की थोड्या वेळाने ती पुन्हा विसरून जाईल ते. अमृता, मला एक सांग, तुझ्याकडे कॅमेरा आहे ज्यामध्ये शूटिंग करता येतं, फोटो नाही? आहे का? माझ्याकडे एक कल्पना आहे. आत्याबाई, मी तुमच्यासाठी एक गंमत आणली. या 3 वस्तू आणल्या आहेत मी तुमच्यासाठी. ह्या तुम्ही तुमच्या खोलीमध्ये लपवून ठेवायच्या. एक मस्त गंमतशीर गेम आहे. या वस्तू मी लपवायच्या आणि मग पुढे काय? पुढे काय होईल ना ते तुम्हाला उद्या कळेल. आता वस्तू लपवायच्या आणि त्या पुन्हा शोधायचंय, हे करायला काय लहान आहे का मी आता? अमृता बरी की मी तुझ्यापेक्षा. अहो खरंच मजेशीर खेळ आहे. मला गण्याने शिकवला. तुम्ही नाही म्हणू नका ना प्लीज. काय करायचंय? त्या एवढ्या वस्तू लपवायच्या तेवढंच ना? लपव. बर, हे लाव. चला निघू. युवराजला त्याच्या खऱ्या आईकडे सोडून येतो. देख, आता नाही रडायचं, आता नाही रडायचं. हो. टाटा करा दादाला, टाटा करा.